फ्रेंड्स, मी प्रियंका. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज 30 दिवसाच्या चॅलेंजचा माझा 16वा दिवस. आज सकाळी उठल्या-उठल्या माझ्या मुलाला सोडून आली आणि आल्यानंतर मला इतके कामं असतात ना, घरात सगळा पसारा झाला होता. सोफ्यावर पण सगळी घाण झाली होती. ते झटकून वगैरे घेतलं. मग बेडरूम आवरायला घेतला. बेडरूममध्ये सगळे कपडे वगैरे आणून ठेवले. झाडू वगैरे मारून घेतलं आणि मग म्हटलं चला आता देवपूजा करूया. कारण की देवपूजा सकाळी-सकाळी मला देवपूजा केल्याशिवाय कामं होतच नाही. मग सगळ्यात पहिले तर छान अशी देवपूजा करून घेतली आणि मी देवाकडे एकच मागते की माझ्या मुलाला आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला सुखी ठेव. त्यानंतर मग सगळे भांडे वगैरे घासायला घेतले. झाडू मारलं होतं आणि आज डब्बा पण झाला होता, म्हणजे टिफिन झाला होता, म्हणून माझं पण जेवण मी त्यातच बनवून घेतलं होतं. आणि मग म्हटलं आता फक्त कपडे आणि भांडेच राहिले होते करायचे. मग पटापट असे भांडे धुवून घेतले आणि लगेचच कपडे धुवून घेतले आणि ते सुकवायला घेतले. मग ते सुकवू म्हटलं आणि आज थोडेसेच कपडे होते, काही जास्त एवढे कपडे नव्हते. मग ते सगळे सुकवून वगैरे घेतले छान. आणि हल्ली तर एवढं ऊन तापतंय ना, की 3 वाजताच कपडे सुकून जातात. त्यानंतर आमच्या शेजारी ह्या मुलाचा बर्थडे होता, तिकडे गेली होती मी. आणि हे बघा आता एवढं नवीन-नवीन खेळणी निघाली ना, आपल्या वेळेस तर असं काहीच नव्हतं. आणि मग तिकडे पुऱ्या पण लाटायच्या होत्या. म्हणून मग आम्ही दोघीजण तिकडे पुऱ्या करत होतो आणि ह्या मावशी ते पुऱ्या तळून-तळून देत होत्या. तर असं एवढं दिवसभर आमचं हेच चाललं. त्यानंतर मग संध्याकाळी मला परत त्याच्या बर्थडेला जायचं होतं, सेलिब्रेशन होतं आणि आमच्या शेजारचंच होतं ते. मग माझी स्वतःची तयारी करून घेतली. माझा मुलगा तर क्लासला गेला होता, त्यामुळे सगळे सांगत होते की त्याला का आणलं नाही. म्हटलं त्याचा क्लास आहे, तो आल्यावर येईल. मग माझी तयारी वगैरे करून घेतली आणि बघा हा त्यासाठी मी गिफ्ट आणलं होतं आणि ह्याच्यामध्ये बॅडमिंटन आहे. त्याला आवडतं की नाही काय माहिती, पण मी घेऊन आली. त्यानंतर मी गेल्यावर मग सगळेच जमले होते आमच्या बिल्डिंगमधले आणि छान असं बर्थडे सेलिब्रेशन केलं, केक वगैरे कट करून. आणि भरपूर अशी गर्दी पण होती. छान व्हिडिओज, फोटोज काढले आणि त्या मावशीनीच मला आज जेवण दिलं होतं आम्हाला सगळ्यांना. जेवण पण खूप छान होतं. तर असा गेला माझा आजचा दिवस. तुमचा कसा गेला नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय.